रत्नागिरी पोलीस आता अधिक हायटेक आणि वेगवान होणार आहेत. जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पोलीस दलाच्या ताफ्यात नवीन अत्याधुनिक वाहनं देण्यात आली आहेत. या सोहळ्यात बोलताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, दुर्गम भागात गस्त घालणं सोपं व्हावं आणि पोलिसांना तातडीनं मदतीला पोहोचता यावं यासाठी या गाड्यांचं पाठबळ देण्यात आलंय. या नव्या वाहनांमुळे आता पोलिसांचे मनोधैर्य तर वाढले आहेच, पण गुन्हेगारांवर वचक बसण्यासही मोठी मदत होणार आहे. या विशेष सोहळ्याला पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह रत्नागिरी शहराच्या नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बघाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बी महामुनी तसंच पोलीस बंधू भगिनी यांची उपस्थिती लाभली. प्रहार डिजिटलसाठी शुभम पवार, रत्नागिरी. आज पोलिसांचा असणारा ताफा, शासनाने दिलेली सिक्युरिटी, त्याच्या पलीकडे पोलिसांच्या हृदयात जाऊन जर आपण बघितलं तर ते आमच्यासाठी जे कष्ट घेत आहेत, जनतेसाठी जे कष्ट घेतात बघाटे साहेब, ते आपण शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. असंच एकदा 3-3.5 वर्षापूर्वी ज्यावेळी गुवाहाटीला आम्ही जायचा निर्णय घेतला आणि माझ्यावर हल्ला झाला पुण्यामध्ये, तर आता माझ्यावर एसपीओ आता भरपूर आहेत झेड असल्यामुळं, तर त्यावेळी 2 एसपीओ माझ्याबरोबर होते. स्वतःच्या जीवाची बाजी लावून ज्या पद्धतीने त्यांनी मला वाचवलं होतं, त्याच्यामुळे पोलिसांना आम्ही संरक्षण देणं देखील तेवढंच खबरदारीचं आहे. आणि म्हणून ज्या वेळी तुम्ही माझ्याकडे गाड्या मागता, परवा तुम्ही सीसी कॅमेरे मागितले, ते देखील आजच मंजूर झाले असं मी जाहीर करतो. त्याच्यासाठी पुढच्या 31 मार्च नंतर 4.5 कोटी रुपये डीपीसी मधून आपल्याला दिले जातील. पण खाकीमध्ये देखील माणुसकी असते. अनेक वेळा आम्ही सगळ्यांनी बघितलेलं. 1% विषय सोडून द्या, परंतु 99% खाकी वर्दीतली सगळी लोक की आपल्या राज्याशी, आपल्या देशाशी आणि वैयक्तिक ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या खात्याशी प्रचंड पद्धतीने इमानदार असतात. हा माझा 25 ते 30 वर्षातला अतिशय महत्वाचा अनुभव आहे. आज सगळ्या गाड्या बघत असताना तर मला देखील बरं एवढ्यासाठीच वाटतं की मी ह्या 25 गाड्या देऊ शकतो. म्हणजे एक काळ असा होता की 25,000 रुपयाचा निधी जर मला मागायचा असायचा तर मला दुसऱ्या मंत्र्याकडे जावं लागायचं, त्याच्यासाठी माझ्या चपला झिजवायला लागायच्या. पण आज पोलिसांसाठी 25 गाड्या माझ्या सहीनं मला देता आला, हा माझ्या आयुष्यातला सुवर्ण अक्षरानं लिहून ठेवण्यासारखा क्षण आहे. आणि याची सुरुवात मी सिंधुदुर्गचा पालकमंत्री असताना केली. आपण जर माहिती काढली तर सिंधुदुर्गमध्ये देखील असाच एक प्रसंग उभा राहिला. गेडाम दीक्षित तिथले एसपी होते आणि त्यांनी मला सांगितलं, साहेब प्रयोग करून बघू, आपण 10 गाड्या डीपीसी मध्ये देऊया. म्हटलं महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत असं झालं नाही, पण जर व्हायचं असेल तर मग 10 गाड्या कशाला, आपण 20 गाड्या आपण डीपीसी मध्ये देऊ. आणि त्यावेळी तत्कालीन अर्थमंत्र्यांनी त्याला मंजुरी दिली आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा डीपीसी मधनं गाडी द्यायला सुरुवात करणारा जर पालकमंत्री कोण असेल तर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी होतो. नंतर तो पॅटर्न साताऱ्यामध्ये राबवला गेला. नंतर मी पालकमंत्री झाल्यानंतर तो जिल्ह्यात राबवला गेला आणि आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये डीपीसी मधनं आपल्याला गाड्या मिळतात. त्या गाड्यांचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. आज पोलीस पिक्चर मध्ये दाखवतात की पोलीस गुन्हा घडल्यानंतर 10 मिनिटांना पोहोचतात, पण आता गुन्हा घडू नये यासाठी पोलीस 10 मिनिटं अगोदर पोहोचतात. ही इमेज आपल्याला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये निर्माण करायची आहे आणि त्या उद्देशानं हा कार्यक्रम बघाटेसह आपण आयोजित केला. आज अनेक पोलीस कष्टानं, मेहनतीनं इथपर्यंत पोहोचलेले आहेत. मला आपल्या सगळ्यांना एक विनंती करायची आहे की मगाशी जसं म्हटलं की खाकी ड्रेसमध्ये देखील, पेहरावामध्ये देखील, युनिफॉर्म मध्ये देखील हृदय असतं. त्या अनेक पोलिसांकडनं आम्ही बघितलेलं आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीचे जे पोलीस आहेत त्यांनी महाराष्ट्रातल्या पोलिसांना मार्गदर्शन केलं पाहिजे. महाराष्ट्रातलं पोलीस असेल, मुंबईचं पोलीस असेल, ही आपली असेट आहे, आपला ठेवा आहे. पण कधी कधी वाईट एवढ्यासाठीच वाटतं की जे लोक तुमचा अपमान करतात, जे लोक तुम्हाला पाण्यात बघतात, त्यांचं कधी कधी समर्थन करताना तुम्हाला सगळ्यांना बघितलं कधीतरी दुःख होतं. अनेक वेळा पोलिसांची उणीधुणी काढण्याचं काम देखील अनेक लोकांनी व्यासपीठावर केलेलं आहे. अनेक वेळा पोलिसांना दुखवण्याचं काम देखील राजकीय पक्षाच्या अनेक नेत्यांनी केलेलं आहे. पण मला अभिमान वाटतो की आम्ही ज्या सरकारमध्ये काम करतो त्या सरकारचे सगळे आम्ही सहकारी पोलिसांचा नितांत आदर करतो आणि या आदरापोटीच आज आम्ही 25 गाड्या पोलीस डिपार्टमेंटला दिलेल्या आहेत. आपण जरा सगळ्यांनी मागं वळून जर बघितलं तर ही महाराष्ट्र शासनाची किमया आहे. आज महाराष्ट्र राज्यातलं सगळ्यात चांगलं संकुल पोलिसांसाठीच या रत्नागिरीमध्ये उभं राहत आहे. आणि म्हणून बघाटे साहेब, ही तुमची एकट्याची जबाबदारी नाही किंवा महामुनी साहेबांची जबाबदारी नाही, त्या समोर बसलेल्या अधिकाऱ्यांची जबाबदारी नाही, ही आमची देखील सगळ्यांची जबाबदारी आहे
की जे आम्हाला संरक्षण देतात, अभिजितनं सांगितलं की जे आम्हाला सुखाची झोप देतात, त्यांची जेवढी वेळची झोप असेल, मग 2 तासाची असेल, 4 तासाची असेल, ही देखील सुखाची असली पाहिजे, समृद्धीची असली पाहिजे. या भावनेतनं ह्या गाड्या मी तिथे दिलेल्या आहेत. फक्त दुःख मला एकाच गोष्टीचं झालं, ज्याचा प्रयत्न मी गेले 2 वर्ष करत होतो आणि त्याच्यामध्ये मला यश आलं नाही. जसं आपण गाडीतनं फिरतो तसं आपलं श्वान पथक देखील एसी गाडीतनं फिरलं पाहिजे, ही माझी मनापासूनची अपेक्षा होती. अनेक वेळा जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, तत्कालीन एसपीना सांगण्याचा प्रयत्न केला, पण काम कुठं अडलं मला कळलं नाही. पण दुर्दैवानं आपल्या सगळ्यांबरोबर असणारा एक श्वान परवा 4-5 दिवसापूर्वी आपल्याला सोडून गेला. हे खरं तर दुःख तुमच्या मनामध्ये नक्कीच आहे, पण माझ्या मनामध्ये दुःख एवढ्यासाठीच आहे की मी गाडी देऊ शकलो नाही म्हणून ज्याला आपण त्याला हिट स्ट्रोक म्हणतो, त्याला सनस्ट्रोक म्हणतो, त्या आजारापोटी तो आपल्यातनं निघून गेला. भविष्यामध्ये असं होऊ नये यासाठी कालच श्वान पथकासाठी देखील 2 एसी गाड्या मी मंजूर केलेल्या आहेत आणि त्या देखील भविष्यामध्ये तुम्हाला मिळणार. आजपर्यंत स्विमिंग पूलमध्ये माणसं पोहतात ते मला माहित होतं. काल मला एसपीने सांगितलं आता आपल्याला आपलं जे श्वान आहे त्याला देखील स्विमिंग पूल पाहिजे, तो देखील आपण स्विमिंग पूल मंजूर करणार. सीसी कॅमेरे असतील, अत्याधुनिक यंत्रणा पोलिसांची असेल, ही दिलीच गेली पाहिजे या मताचा मी असल्यामुळं तुम्ही अजिबात चिंता करू नका. जेवढं शक्य आहे तेवढं मी देण्याचा मी प्रयत्न करेन, पण जास्त पण मागू नका, कारण माझ्या निधीला शेवटी लिमिटेशन्स आहेत. माझ्याकडे 450 कोटी रुपयाची डीपीसी आहे, पण पोलिसीकरण हे सक्षम असलं पाहिजे. पोलीस हे सक्षम असले तर पाटील साहेब इथं कुठेतरी असतील आमचे पीआय, परवा मला भेटायला आले. मला म्हणले तुम्ही राजवाड्यामध्ये पोलीस चौकी करा म्हणून सांगितली, जागा खाली केली, पण पुढं काही जमत नाही. म्हटलं कशासाठी जमत नाही? ते सीएसआर मधनं काहीतरी दिलं तर बरोबर होईल. म्हणजे सीएसआर कशाला, मी सक्षम आहे, तुमच्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे. त्या चौकीसाठी देखील 25 लाख रुपये काल मी मंजूर केले. आता सगळे पोस्टिंग कदाचित पालीमध्ये मागतील. पालीमध्ये जी आम्ही ओपी बांधतोय ती महाराष्ट्रातली सगळ्यात अद्ययावत ओपी बांधतोय आणि त्याच्या म्हणजे कदाचित ग्रामीणचे आमचे पीआय म्हटले आता ग्रामीण कारवांची सोडून रत्नागिरी, कारवांची वाडी सोडून रत्नागिरी करा. एवढं अद्ययावत 2.5 कोटीची इमारत पोलिसांसाठी आपण काही परवा माझे बंधू जे आमदार आहेत किरण भैया ते म्हणले अरे एवढं चांगलं का बांधतोय? म्हटलं चांगली पोलिसांची इमारत असली पाहिजे. अरे म्हणले आत गेलेला परत बाहेर आला पाहिजे. आता त्याला वाटायचं हे चांगलं आहे मी इथंच राहूया. एवढ्या चांगल्या पद्धतीच्या इमारती आपण बांधतो. त्याचं कारण असं आहे की 24 तास ड्युटी करणारे जे माझे पोलीस सहकारी आहेत, त्याच्यामध्ये बंधू असतील, भगिनी असतील, त्यांना देखील कुठेतरी वाटलं पाहिजे की आपण चांगल्या ठिकाणी काम करतोय, चांगल्या राज्यामध्ये काम करतोय. आणि म्हणून भविष्यामध्ये स्मार्ट पोलीस स्टेशन बगाटे साहेब आपल्याला महाराष्ट्रातली अशी बनवायची आहेत की ज्याच्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा 1 नंबर असेल. मी रायगडचा ज्यावेळी पालकमंत्री होतो हे पोलिसांना एक टार्गेट दिलं होतं की 3 महिन्यामध्ये एक पोलीस चौकी जी आहे, एक पीआयचं जे ऑफिस आहे, इन्चार्जचं जे ऑफिस आहे ते आपण स्मार्ट करायचं. कर्जतचं आम्ही केलं. कर्जतला आम्हाला पैसे लागले नाहीत कारण तिथं सीएसआर मधनं आम्ही केले. परंतु बाकीच्या ठिकाणी स्मार्ट पोलीस स्टेशन का आवश्यक आहेत? तर ज्यावेळी तुम्हाला इमर्जन्सी कॉल येतो की ज्यावेळी तुम्हाला इमर्जन्सीने कुठे जायचं असतं आणि तुम्हाला लोकांच्या अगोदर पोहोचायचं असतं, त्यावेळी ते स्मार्ट पोलीस स्टेशन तुम्हाला मदत करू शकतं. या भावनेतनं हा देखील उपक्रम आपल्याला या ठिकाणी राबवायचा आहे. अतिशय चांगला कार्यक्रम बगाटे साहेब आपण तुम्ही घेतलात, त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. गाड्या चालवत असताना सावकाश चालवा, कारण एका गाडीमध्ये 5-5 लोक असतात, म्हणजे जवळ 25-25 असते, 125 पोलीस त्या गाड्यातनं फिरणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही देखील सुरक्षित राहिलं पाहिजे. सुरक्षित राहत असताना महामुनी साहेब अजून एक मला आपल्याला विनंती करायची आहे की नवीन गाड्या दिल्यानंतर एक 4 महिन्यानंतर, 5 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर आपण स्वतः वाकून त्याचे टायर कसे आहेत हे देखील बघणं गरजेचं आहे. कारण आता त्या टायरची परिस्थिती मी सांगत नाही, पण त्याच्यासाठी देखील काही प्रोव्हिजन करायचे असेल तरी देखील मी करायला तयार आहे. पोलीस सुरक्षित तर समाज सुरक्षित या मताचा मी आहे. पोलीस सुरक्षित तर जिल्हा सुरक्षित या मताचा मी आहे. त्याच्यामुळे सागरी तुमची जी पथकं आहेत त्यांना देखील जरी काही द्यायचं असेल तरी बगाटे सेवा आपण नक्की देऊ. आम्ही आपल्याला शब्द देतो. पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि भविष्याच्या 1 वर्षामध्ये नुसतं महाराष्ट्रातलं नाही तर देशातलं 1 नंबरचं जिल्हा पोलीस हे रत्नागिरीचं असलं पाहिजे. त्यासाठी आपण सांघिकपणानं प्रयत्न करूया. एवढ्याच शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.